पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच ऑल इंडिया ग्रामीण बँकेचे अधिवेशन यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आले. तसेच क्रांती चौक भागातून मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली. बँक डायरेक्टली त्याला रिक्रूट न करता त्यांच्या मार्फत रिक्रूट करते. म्हणजे प्रॉव्हिडंट फंड किंवा इतर गोष्टींचा बँकेला त्रास होऊ नये हा साधा सोपा बँकेचा म्हणजे बारावीच पैसे देत नाही का वेळच्यावेळी पैसे देत नाही, जेवढे द्यायला पाहिजे तेवढे देत नाही. आता सगळं मार्ग म्हणजे त्यांना ऑर्गनाइज करणं हेही काम आम्ही असं करतो. हे स्पॉन्सर बँकेमध्ये ग्रामीण बँक मर्ज नाही तर काय तुमची भूमिका काय अनुभव केलं नाही किंवा काय होईल? आता एक कॅम्पेन आम्ही घेतोय आणि नंतर उद्याच्याला हे जे डेलिगेट सेक्शन होईल त्या डेलिगेट सेक्शन मध्ये हे रिअलाइज व्हावं म्हणून लाईक माइंडेड ऑर्गनायझेशन जे आहे बँक एम्प्लॉईज युनियन त्यांना एकत्रित करून आम्ही एज्युकेशन करणार. ते एज्युकेशन तारीख वगैरे अजून या डिव्हिजनल डिस्कशन आणि इतर युनियनला इन्व्हॉल्व करायचं तर त्यांना पण त्यांचाही कन्व्हिनियन्स बघून ताकद टाकावा. म्हणजे आम्ही तारीख ठरवली आणि अनाऊन्स केली तर ती त्यांची एम्बॅरेसिंग सिच्युएशन स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग ग्रामीण बँकेत आहे. इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनला अजूनपर्यंत इंडस्ट्रीमध्ये दुसरं काही चॅलेंज केले जातात. खरं म्हणजे ब्रँच ओपन करणं हा त्याला पर्याय काय महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखामध्ये विदर्भाच्या तुम्हाला एक गाणं विदर्भ ग्रामीण बँक नोकरी करायची हे जे स्टॅटिस्टिक बिल याच्यात आहे हे बघून सांग याच्यात आहे तुमच्या याच्यामध्ये चर्चा आहे सर आताच्या हवामानामध्ये आर्थिक बँक फोटो झाले त्याच्या आवश्यकता तुमच्या बँक असॉनॉमस जे आहे ग्रामीण बँकेने ते सुद्धा लोकांना त्याच्या संबंधी काय बँक करस्पॉन्डंट बँक ओपन करून एक ही तर आमची डिमांड आहे ना. आणि रेग्युलर एम्प्लॉई लावा बँकिंग करस्पॉन्डंट हे उत्तर नाही. बँकिंग करस्पॉन्डंटला सुद्धा जे काय थर्ड पार्टी नेमलेली असते ते त्याला मान्य देत नाही. त्याचं काय आता बँक करस्पॉन्डंट